हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत झेब्रॉनिक्सचा CPU। हा CPU कसा असतो, काय असतो ह्याच्यात आज आपण हे जाणून घेणार आहे। चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर हे बघा दोस्तो, बॅक साईडनं तुम्हाला दाखवतो हे आहे SMP वरच्या साईडला जे 230 वोल्टचं इनपुट आहे। त्यानंतर हे PS2 कीबोर्ड आणि माऊससाठी, हे VG इनपुट जे असतात त्यासाठी, मॉनिटरला जोडण्यासाठी, त्यानंतर USB कॉर्ड, लॅन केबल्स आणि हे आपले ऑडिओ पोर्टसाठी। तर आता मित्रांनो, तुम्हाला ह्याच्या आत ॲक्च्युली असते काय तर हे आज दाखवतो, तुम्ही बघून घ्या। तर हे आम्ही याला खालीही केलो। आता हे जे वरचं टोपण असतं, हे झाकण असतं, हे आपल्याला काढायला लागते। हे काढल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्याच्या आत काय असते। तर हे बघा, आता मित्रांनो हे मी काढलो आहे। तर ह्यात बघा, हा जो SMP आहे किती वोल्टची किती वायर आहेत त्या हिशोबाने त्याचं असते। फॅन आहे, रॅम आहे, ही हार्ड डिस्क आहे, सिक्रेटची 500 GB हार्ड डिस्क आहे, इथं एक हार्ड डिस्क आहे आणि ही रॅम आहे। रॅम दाखवतो ॲक्च्युली तुम्हाला कशी असते। प्रत्येक रॅम वेगळे असते, DDR1ची असते, 2ची असते, 3ची असते, 4ची असते। ही DDR2ची रॅम आहे, 2 GB। तर त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन दाखवतो ह्याच्यामध्ये हा बघा CPU फॅन। ज्यात एक CPU असतो, छोटासा मायक्रो प्रोसेसर असतो, त्याला हा फॅन असतो। आणि हे पॉवर कॉर्ड्स आहेत, डाटा केबल्स आहेत आणि ही जी आहे ती ग्राफिक्स कार्ड लावण्यासाठी असते। तर व्हिडिओ कसा लागला मित्रांनो मला जरूर कळवा, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।